Next topic, importance of principle of management. Management principles are applicable everywhere. They help in achieving predetermined objective. मॅनेजमेंट प्रिन्सिपल हे सर्वांसाठी लागू होतात, सर्व ठिकाणी युनिव्हर्सली ऍप्लिकेबल आहेत. आपण लास्ट क्वेश्चन मध्ये पाहिलेलं. दे हेल्प इन अचिव्हिंग प्रीडिटरमाइंड ऑब्जेक्टिव्ह. ते कशासाठी कारणीभूत असतात, कशाला हेल्पफुल ठरतात, अचिव्हिंग प्रीडिटरमाइंड ऑब्जेक्टिव्ह. प्रीडिटरमाइंड म्हणजे अगोदरच ठरवलेले असतात ती उद्दिष्ट, ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायला मॅनेजमेंट प्रिन्सिपल हे उपयुक्त ठरतात. मॅनेजमेंट इज अ ग्रुप ऍक्टिव्हिटी. मॅनेजमेंट ही काय आहे, ग्रुप ऍक्टिव्हिटी. एव्हरी मॅनेजर अप्लाय प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट अकॉर्डिंग टू नेचर, साइज and requirement of a organization. Management is a group activity. Management ही कशी आहे, group activity. Every manager apply principle of management. प्रत्येक मॅनेजर काय करतो, apply principle of management according to the nature, size and requirement of organization. प्रत्येक मॅनेजर आपली ऑर्गनायझेशनची साईज, नेचर आणि रिक्वायरमेंट काय आहे याच्यानुसार प्रत्येक वेळेला प्रिन्सिपल अप्लाय करतो. जी काय प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आहे ती अप्लाय केली जातात. These principles are tested and practiced all over world for many years. जगभरामध्ये हीच प्रिन्सिपल टेस्टेड, प्रॅक्टिस केली जात आहेत ओव्हर फॉर सो मेनी इयर्स. The importance of principle of management can be seen with the help of following point. हे खालील पॉइंट आहेत ज्याच्यामधून आपण बघणार आहोत की इम्पॉर्टन्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. ही झाली इंट्रोडक्शन. आता नेक्स्ट, इनसाइट ऑफ मॅनेजर्स. इनसाइट म्हणजे काय, अंतर्दृष्टी. अंतर्दृष्टी म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची पुरेपूर म्हणजे अंतरंग समजणे किंवा एखाद्या गोष्टीचं अगदी डिटेलमध्ये समजून घेणं असं. The study of principle of management not only help a manager to understand problem and situation but also find out solution of a problems. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हेल्पफुल ठरतात कशासाठी, तर ऑर्गनायझेशन मध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत अगदी डीपली समजून घ्यायला मदत होते. काय प्रॉब्लेम्स आहेत, सिच्युएशन काय आहे आणि त्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन काय आहे, त्या प्रॉब्लेमचं कसं सॉर्ट आउट करायचं, हे सर्व मॅनेजरला प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटच्या माध्यमातून मदत करतात. म्हणजे हे हेल्पफुल ठरतं. नेक्स्ट पॉइंट नंबर 2, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ अ रिसोर्सेस. ऑप्टिमम युटिलायझेशन म्हणजे काय, जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे रिसोर्सेसचा वापर करायचा. युटिलायझेशन म्हणजे वापर करणे, ऑप्टिमम म्हणजे कमीत कमी वेस्टेज जाऊन मॅक्झिमम वापर करणे. म्हणजे रिसोर्सेस असे वापरायचे की वेस्ट कमी गेले पाहिजेत. द मेन फंक्शन ऑफ मॅनेजमेंट इज टू टेक प्रॉपर बॅलन्स बाय मेकिंग ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ फिजिकल अँड ह्युमन रिसोर्सेस अँड ऑल्सो अवॉइडिंग वेस्टेज ऑफ रिसोर्सेस. मेन फंक्शन मॅनेजमेंटचं काय की प्रॉपर बॅलन्स ठेवायचा. कसा काय, तर म्हणजे ऑप्टिमम युटिलायझेशन फिजिकल आणि ह्युमन रिसोर्सेसचा करायचा आणि त्या रिसोर्सेसचा वेस्टेज हा काय करायचा, अवॉइड करायचा. मॅनेजमेंट ऑलवेज यूज टेक्निक अँड प्रिन्सिपल while maintaining discipline and healthy working condition. मॅनेजमेंट काय करते, ऑलवेज यूज टेक्निक अँड प्रिन्सिपल while maintaining discipline and healthy working condition. म्हणजे प्रॉपर डिसिप्लिन, हेल्दी वर्किंग कंडिशन मॅनेज करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी प्रिन्सिपलचा या टेक्निक म्हणजे मॅनेजमेंट प्रिन्सिपलचा, टेक्निकचा काय केला जातो, वापर केला जातो मॅनेजमेंटकडून, मॅनेजरकडून. फॉर एक्झाम्पल, यूज ऑफ स्टँडर्ड टूल अँड मशिनरी नॉट ओनली हेल्प टू इन्क्रीज क्वालिटी, क्वांटिटी, प्रोडक्टिव्हिटी बट ऑल्सो इन्क्रीज एफिशियन्सी ऑफ ह्युमन रिसोर्सेस. आता फॉर एक्झाम्पल काय, यूज ऑफ स्टँडर्ड टूल्स अँड मशिनरी. यूज ऑफ स्टँडर्ड म्हणजे अतिशय चांगल्या क्वालिटीचे
प्रमाणित क्वालिटीचे टूल्स अँड मशिनरी, साधनं आणि मशिनरी, जी काही साधनं आपण वापरतो, उपकरणं, टूल्स म्हणजे उपकरणं, मशिनरी, नॉट ओनली हेल्प टू इन्क्रीज क्वालिटी, चांगली उपकरणं नॉट ओनली हेल्प टू इन्क्रीज द क्वालिटी, क्वांटिटी, प्रोडक्टिव्हिटी, बट म्हणजे केवळ क्वांटिटी क्वालिटी नाही तर काय इन्क्रीज करता येते, ह्युमन रिसोर्सेसची इफिशियन्सी इन्क्रीज करता येते. म्हणजे प्रॉपर मॅनेजमेंटच्या टेक्निक, प्रिन्सिपल जर का आपण प्रॉपर मेंटेन, डिसिप्लिन आणि हेल्दी वर्किंग कंडिशन मेंटेन केली तर आपल्याला त्याचे रिझल्ट मॅनेजरला चांगले मिळतात. म्हणजे चांगल्या प्रकारची क्वालिटी, क्वांटिटी, प्रोडक्टिव्हिटी जर असेल तसा ही कशामुळे मिळते प्रोडक्टिव्हिटी, तर चांगले स्टँडर्ड मशिनरी वापरले तर. म्हणजे याचा अर्थ काय की हे प्रिन्सिपल्स ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस कसे करावे याच्यासाठी गाईड करतात, त्याच्यासाठी हेल्पफुल आहेत. सायंटिफिक डिसिजन. In business organization, there should be a systematic and balanced decision. Business organization मध्ये there should be a systematic and balanced decision. सिस्टमॅटिक म्हणजे पद्धतशीर, बॅलन्स म्हणजे समतोल डिसिजन असं घेतलं गेलं पाहिजे. इट ऑल्सो ट्रेन म्हणजे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट ऑल्सो ट्रेन मॅनेजर टू हँडल क्रिटिकल सिच्युएशन. Here, manager get an idea about how to analyze situation and get best result. In business organization, there should be a systematic and balanced decision. Business organization, there should be a systematic or balanced decision. It train the manager. Scientific म्हणजे जी काही मॅनेजमेंटची प्रिन्सिपल आहे ती मॅनेजरला काय करतात, ट्रेन करतात. कशा प्रकारे क्रिटिकल सिच्युएशन हँडल करायची. हिअर मॅनेजर गेट अन आयडिया अबाउट हाऊ टू अनालाइज सिच्युएशन अँड गेट बेस्ट रिझल्ट. मॅनेजरला आयडिया मिळते की कशा प्रकारे सिच्युएशन हँडल करायची, कशा प्रकारे अनालाइज करायची, ती कशा प्रकारे त्या सिच्युएशनचा अभ्यास करून त्याच्या जर का काही प्रॉब्लेम असेल तर कशा प्रकारे त्याचं सोल्युशन काढायचं अँड गेट अ बेस्ट रिझल्ट आणि बेस्ट रिझल्ट मिळवायचा. याच्यासाठी हे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट उपयुक्त आहेत. नेक्स्ट, अंडरस्टँडिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट गाईड मॅनेजमेंट फॉर understanding social responsibility of organization so that they can be focused on providing quality product at cheaper price, avoiding artificial monopoly, fair competition, good working condition, use of standard tools and machinery. Principle of management guide करतात कशाला, मॅनेजमेंटला, फॉर अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेणे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सामाजिक बांधिलकी, जबाबदारी काय आहे याची जाणीव करून दिली जाते किंवा याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं मॅनेजमेंट. जेणेकरून ते काय करू शकतील मॅनेजमेंट किंवा जी कंपनी आहे, जी ऑर्गनायझेशन, दे कॅन बी फोकस ऑन प्रोव्हाइडिंग क्वालिटी प्रोडक्ट ऍट चिपर प्राइस, जेणेकरून ते क्वालिटी प्रोडक्ट ऍट चिपर प्राइसला अवेलेबल करून देतील लोकांसाठी. अवॉइडिंग आर्टिफिशियल मोनोपॉली अवॉइड केली जाईल, मुद्दामून जी निर्माण केली जाते मोनोपॉली ती अवॉइड केली जाईल. फेअर कॉम्पिटिशन असेल, गुड वर्किंग कंडिशन, यूज ऑफ स्टँडर्ड टूल्स अँड मशिनरी, या गोष्टींकडे मॅनेजमेंट लक्ष देऊ शकते. म्हणजे आपल्याला या प्रिन्सिपलचा हा एक इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे समजून घेण्यास काय होते, मदत होते. एनकरेज रिसर्च अँड डेव्हलपमेंट. एनकरेज म्हणजे प्रोत्साहन देणे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही प्रिन्सिपल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंटला प्रोत्साहन देतात. बघा पॉइंट बघा, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर डायनामिक इन नेचर. डायनामिक म्हणजे गतिमान, एक सतत चेंजेस असणारी. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट ही डायनामिक इन नेचर आहे. देअर नेचर गो ऑन चेंजिंग म्हणजे त्यांचं नेचर सतत बदलत असतं.
अलॉंग विथ द चेंजेस इन द बिझनेस वर्ल्ड. बिझनेस वर्ल्ड मध्ये जसे जसे चेंजेस होतात तसे तसं त्यांचं नेचर काय होतं, चेंज होतं. इफ नीडेड, जर गरज असेल तर management can modify their principle according to situation and the management is having liberty to take decision at their own. If needed, गरज पडली तर मॅनेजमेंट ही प्रिन्सिपल थोडीफार मॉडिफाय करू शकतात अकॉर्डिंग टू सिच्युएशन, सिच्युएशन प्रमाणे ती मॉडिफाय करू शकतात. ॲज द मॅनेजमेंट इज हॅव्हिंग, कारण मॅनेजमेंटकडे काय असते, लिबर्टी, हॅव्हिंग लिबर्टी. लिबर्टी म्हणजे तेवढी त्यांच्याकडे एक प्रकारे एक लिबर्टी म्हणजे जेवढी सोय म्हणू शकता तुम्ही एक असते तेवढी त्यांना सवलत, खरं म्हणजे सवलत असते टू टेक डिसिजन ऍट देअर ओन. ते स्वतःच्या जजमेंटने डिसिजन घेऊ शकतात. जशी सिच्युएशन बदलली तसंच त्याप्रमाणेच बिझनेस चालवण्यासाठी डिसिजन घ्यावी लागतात. दिस हेल्प, याच्यामुळे काय होतं, दिस हेल्प इन डेव्हलपिंग सायंटिफिक अप्रोच टुवर्ड द रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझेशन. याच्यामुळे रिसर्च अँड डेव्हलपमेंटला चालना मिळते, ऑर्गनायझेशनची सुद्धा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते. कसं काय, कारण की बघा, ज्या वेळेला सिच्युएशन क्रिएट होते, सिच्युएशन वेगळी निर्माण होते नॉर्मल सिच्युएशन पेक्षा, त्यावेळेला मॅनेजर काय करतात, ढोबळ मनाने नॉर्मल प्रिन्सिपलचा वापर करण्याच्या थोडेसे ते मॉडिफाय करतात आणि त्यानुसार त्या सिच्युएशनला अनुसरून कृती करतात. मग अशा वेळेला मॅनेजरने केलेली कृती, ही कृती कशी असते, थोडीशी वेगळी असते. मग त्यावेळेला ते प्रिन्सिपल थोडी मॉडिफाय करून केलेली कृती ही सुद्धा काय ठरते, उपयुक्त ठरते त्या सिच्युएशनला, आणि यामधूनच मग नवीन नवीन एक प्रकारे काय होते, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर रिसर्च अँड R&D डेव्हलपमेंट ऑलवेज वर्क इन फॉर फाइंडिंग न्यू मेथड अँड टेक्निक इन द फील्ड ऑफ प्रोडक्शन, मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन रिसोर्सेस एक्सेट्रा. हे R&D डिपार्टमेंट नेहमी नवीन नवीन काहीतरी मेथड, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं नावच काय, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, रिसर्च करा आणि डेव्हलपमेंट, बरोबर. तर नेहमी काही ना काही नवीन मेथड, टेक्निक हे शोधतच असतात. तसंच मॅनेजरने एखाद्या वेळेला, मॅनेजमेंटने एखादं वेगळं, थोडंसं वेगळं डिसिजन घेतलं, थोडं नवीन काही अप्रोच आणला अंमलामध्ये, तर एक प्रकारे त्याच्यामध्ये जर का यश मिळत असेल तर पुढच्या काळामध्ये त्याचा वापर इतर वेळेला सुद्धा केला जाऊ शकतो. सेम सिच्युएशन ज्या वेळेला क्रिएट होईल त्यावेळेला, म्हणजेच एक प्रकारे काय झालं, नवीन रिसर्च झाला, नवीन डेव्हलपमेंट झाली. अशा प्रकारे हे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हे आपल्याला एनकरेज करतात की आहे त्या प्रिन्सिपल मध्ये आपण थोडंफार मॉडिफाय करून आणखीन त्याच्यामध्ये भर टाकू शकतो, याच्यासाठी एनकरेज करतात. पॉइंट नंबर 6, हेल्प टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट प्रोव्हाइड बेसिक गाईडलाईन फॉर बेटर कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट काय करते, बेसिक गाईडलाईन प्रोव्हाइड करते. कशासाठी, कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. कारण एम्प्लॉई जे आहेत ते एम्प्लॉई डिफरंट डिपार्टमेंट एम्प्लॉई असतात, त्यांच्यामध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन असणं आवश्यक असतं. त्यांचा परफॉर्मन्स कंट्रोल करणं, त्यांच्या परफॉर्मन्सची अनालिसिस करून त्यांच्यावर कंट्रोल करणं आवश्यक असतं. हे खूप डिफिकल्ट टास्क आहे, परंतु मॅनेजमेंट प्रिन्सिपल काय करतात, याच्याबद्दल गाईडलाईन प्रोव्हाइड करतात. इट इज डिफिकल्ट टास्क म्हणजे काम, एक डिफिकल्ट काम आहे फॉर मॅनेजर टू कीप कंट्रोल ऑन परफॉर्मन्स ऑफ अ एम्प्लॉई अँड कोऑर्डिनेशन बिटवीन देम. म्हणजे खूप डिफिकल्ट आहे त्या एम्प्लॉई मध्ये कोऑर्डिनेशन ठेवायचं, परफॉर्मन्स कंट्रोल करायचा. परंतु मॅनेजमेंट काय करतं, मॅनेजमेंट प्रिन्सिपल ऑफर सुटेबल सिस्टम टू कीप कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. परंतु मॅनेजमेंट प्रिन्सिपल जे आहेत ते काय करतात, एक चांगल्या प्रकारची सुटेबल सिस्टम क्रिएट करतात किंवा त्यांच्या माध्यमातून प्रॉपर कोऑर्डिनेशन आणि कंट्रोल ठेवला जाऊ शकतो. Theories of management. Principles of management are set of general rules that guide the manager to manage business organization. Principle of management हे काय की जनरल सेट ऑफ जनरल रूल that guide the manager to manage business organization.
हे जनरल रूलचा एक सेट म्हणजे जनरल रूलची नियमावली म्हणा, नियमावली जी काय कशासाठी उपयुक्त आहे, गाईड द मॅनेजर टू मॅनेज बिझनेस ऑर्गनायझेशन. हे प्रिन्सिपल आपण डिफरंट तिची नेचर पाहिले, त्याचं इम्पॉर्टन्स पाहिलं. काय आपण बघितलं नाही की ती सेटअप जनरल रूल्स की मॅनेजरने कशा प्रकारे बिझनेस मॅनेज केला पाहिजे. Various management thinkers have introduced theories which are based on different approaches. विविध जे काही मॅनेजमेंट थिंकर आहेत, जे तज्ञ लोक आहेत, त्यांनी आपापली थेअरी मांडली वेगवेगळ्या अप्रोचेसने. These theories are applicable in all type of organization आणि ह्या थेअरीज त्या सर्व ऑर्गनायझेशन मध्ये लागू होतात. Theories of management help to provide solution on such a प्रॉब्लेम. या ज्या थिअरीज आहेत, या थिअरीज मॅनेजमेंटला विविध प्रकारचे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हेल्पफुल ठरतात. तर आपल्याला यामध्ये दोन थिअरी बघायच्या आहेत, एक हेनरी फायल आणि टेलर यांची. तर आपण नेक्स्ट पार्ट बघूया. हेनरी फायल यांच्या थिअरी यांची थिअरी बघणार आहोत आपण. त्यांची प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट शिकणार आहोत.